मंडळी नमस्कार. मी मानसी देवधर सुषमानसीमध्ये तुमचं स्वागत करते. हॅपी मदर्स डे. मातृदिनाच्या शुभेच्छा. आजच्या दिवसाच्या अनुषंगाने माझी नणंद अपर्णा पटवर्धन हिने काहीतरी लिहिलं आहे, ज्याचं मी वाचन करणार आहे. माझी खात्री आहे तुम्हालाही ते नक्की आवडेल. मंडळी ऐका आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आई. आपल्या सगळ्यांना ना अनेक प्रश्न छळत असतात, पण त्यातल्या प्रश्नांची वेगळीच वर्गवारी आहे आणि त्यांची उत्तरं मिळण्याची खात्रीशीर अशी एक जागाही आहे. आई. काहीतरी खायला दे, हा त्यातलाच एक भयाण प्रश्न. कसा कोण जाणे, हा काहीतरी पदार्थ दरवेळी नव्या रूपात आपल्याला दिला जातो आणि नेमका तो आपल्याला अपेक्षित तसाच निघतो. या पदार्थांची रेसिपी येणारी आणि आपल्याला ती देणारी फक्त आईच. कसं तरी होतं आहे. हाही भयाण प्रकारात मोडणारा एक आजार. कमी अधिक फरकाने सगळ्यांनाच हा होत असतो. आजच्या भाषेतलं लो वगैरे फील करणं यातच मोडतं. ह्या रोगाची लक्षणं, निदान आणि उपचार करू शकणारी फक्त एकच, आई. काय करू, खूप कंटाळा आला आहे. हाही जरा क्रॉनिक प्रकारात मोडणारा एक प्रश्न. मध्ये मध्ये सगळ्यांनाच पडत असतो. मग वेगवेगळे पर्याय देण्यापासून असलेल्या पर्यायातला उत्तम निवडून देण्यापर्यंत नेमकं उत्तर देणं ज्या एकाच माणसाला जमतं ती म्हणजे आई. कसं आहे हे? नवी घेतलेली वस्तू, नवा केलेला पदार्थ किंवा घेतलेले निर्णय यावर जोपर्यंत एका ठिकाणाहून अनुकूल प्रतिक्रिया येत नाही तोवर काही मन शांत होत नाही. भलेही त्यावर शतकांच्या संख्येत लाईक आणि कमेंट मिळाल्या का असेनात, ती प्रतिक्रिया कोणाची? आईची. कसं करू आता? आजच्या इंटरनेटच्या जगात हाऊ टू डू अमुक अमुकपासून तमुक तमुकपर्यंत सगळं सर्च करता येतं. पण या ज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन सुरू केलेल्या कशातही आपण माती खाल्ली रे खाल्ली की ती निस्तरायची कशी ह्याचा शोध घ्यायला आपण जातो ना, ते सर्च इंजिन आई. वय वाढत जातं तसं ह्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या जागा बदलत जातात. आपणही कुणाचे तरी सर्च इंजिन होतो. पण काहीही जरी बदललं ना तरी पहिला मनात येणारा विचार, पर्याय आणि उत्तर नेहमी आईच असते. किंबहुना वाढत्या वयाबरोबर ही जाणीव ही अधिकाधिक वाढत जाते. कारणही तसंच आहे म्हणा. आपल्यालाही अनेकदा न कळणारं आपलंच मन, जिला अगदी नेमकं कळतं, तिच्यासारखं दुसरं कोण असणार? आई.